शेतकरी मित्रांनो, पंचशील ग्रुप ऑफ कंपनीज लॉन्च करत आहे एक नवीन प्रोडक्ट। प्रारंभ खेती की पहली जरूरत। मेहनत जागे हर खेत में विश्वास जगे, नई शुरुआत नई ही उम्मीद, खेती का सही आधार बने। प्रारंभ खेती की पहली जरूरत, प्रारंभ हर किसान की मजबूत ताकत। पंचशील के साथ जो चला, हर मौसम में आगे बढ़ा, फसल बोले मिट्टी कहे, यही है जीत की शुरुआत। पंचशील प्रारंभ खेती की पहली जरूरत। जे बायोस्टिम्युलंट येतात जे पिकांना गरजेचे असतात, म्हणजे ह्युमिक झालं, ॲमिनो झालं, फुलविक झालं, फॉलिक झालं आणि सीव्हीड झालं, हे सर्व घटक याच्यामध्ये आहेत। पण त्याचबरोबर फक्त आता इतर खतं पाहिलं तर फक्त बायोस्टिम्युलंट वेगळे येतात, पण याच्या बायोस्टिम्युलंट बरोबर आहे ना, याच्याबरोबर आपण सेकंडरी न्यूट्रियंट्स पण दिले, म्हणजे की जसं कॅल्शियम सल्फेट, सल्फर आणि मॅग्नीज बरोबर। याचबरोबर आहे ना, हे जे ब्लॅक ग्रॅन्युल दिसतात याच्यामध्ये 17.5% सेंद्रिय कार्बन म्हणजे ऑर्गेनिक कार्बन घेतलेलं आहे। याला आहे ना आपण ऑर्गेनिकमध्ये जे फंगीसाईड आणि इन्सेक्टिसाईड येतात का, याची कोटिंग पण केलेली। मग आता याचे फायदे काय होणार? ह्युमिक, ॲमिनो, फुलविक, फॉलिक, सीव्हीड ॲसिडमुळं तुमची व्हाईट रूट डेव्हलपमेंट होणार आहे बरोबर, पिकामध्ये ग्रीनरी येणार आहे, ग्रोथ होणार आहे, प्रकाश संश्लेषण चांगलं होणार आहे। 17.5% जे ऑर्गेनिक कार्बन दिलं आहे यांनी पहिली तुमची जमीन आहे का एकदम भुसभुशीत होणार, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढणार। सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं तुम्ही टाकलेले वरून जे NPK महागाचे तुमच्या जमिनीमधले असलेले घटक, त्याच्यामध्ये साऱ्यात फॉस्फरस घटक हा जड असतो, तो एकदम रिलीज करून पिकाला लागू करतो एकत। म्हणजे तुम्ही टाकलेले खतं जमिनीमधले असलेले घटक हे पूर्ण आता अपटेक केले जाणार आहे पिकाला। कांद्याला कधी कधी उन्नी लागती किंवा कधी कधी आपण म्हणतो कांदे लावले व मर आली, तर या अशा रोगांना आणि अशा किडींना बऱ्यापैकी अटकाव होणार आहे या कोटिंगमुळं। आणि हे पूर्ण खत आहे ना, हे काय बेंटोनेट बेसवर नाही आहे, हे खनिजावर नेप्टी खनिजावरून बनवलेलं आहे, म्हणजे याचा प्रत्येक दाणा तुमचा विरघळणार आहे। आणि विरघळल्यानंतर ज्यावेळेस शेतकरी पाणी देतो खत टाकल्यानंतर, त्या पाण्यामध्ये हे खत टाकल्यानंतर अजून स्मेल वाढणार आहे। आता हे सुप्त अवस्थेत आहे ना, जिरलाय कोटिंग केलेला बरोबर, स्मेल वाढणार आणि पीक मुळाद्वारे आहे का ती फंगीसाईडची कोटिंग म्हणा किंवा इन्सेक्टिसाईडची कोटिंग म्हणा किंवा प्लस हे आपले ऑर्गेनिक कार्बन वगैरे, हे सर्व मुळाद्वारे ते पिकाच्या शेंड्यापर्यंत म्हणजे पानापर्यंत ते आपटेक होईल। आणि आपटेक झाल्यामुळं पिकामध्ये का रोगप्रतिकार शक्ती वाढेल। आता याचं डोसेस कसे टाकायचे हे तुम्ही समजा कांदा पीक असेल तर बेसल डोस टाकतो त्याच्यामध्ये वापरू शकता, किंवा खरीप सीझनच्या वेळेस बरोबर की शेतकरी सोयाबीन पेरतो, मूग पेरतो, तूर पेरतो समजा एक्झाम्पल, तर त्या पेरणी बरोबर बियाणं बरोबर हे खत एकदम चाड्यातून जाणार आणि एकदम त्याला म्हणजे दुसरं NPK घ्यायची गरज नाही। हा खत त्यांनी फक्त प्लेन पेरलं तरी चालते, म्हणजे पेरणीला वापरू शकतो, बेसल डोसला वापरू शकतो आणि पिकाच्या काय म्हणतो आपण त्याला स्टेजनुसार, समजा ऊस असेल तर त्याच्या भरणीच्या वेळेस वापरू शकतो, किंवा कांद्याला आपण लागवडीच्या वेळेस आणि एक 60 दिवसानंतर 45 ते 60 दिवसात डोस असतो त्याला पण वापरू शकतो। असे याचे मल्टीपर्पज फायदे। याचं नावच प्रारंभ देण्याचं विशेष म्हणजे की ही खरंच शेतकऱ्यांसाठी नवीन सुरुवात आहे, नवीन प्रारंभ आहे। जे शेतकरी खूप रासायनिक खत टाकत होते त्यांच्या जमिनी चोपण झाल्या होत्या, जाड झाल्या होत्या, उत्पन्न निघत नव्हतं, किंवा पाणी दिल्यानंतर एकदम असा पांढरे थर यायचे, कडक पाना यायचा, तर त्याचं सर्व सोल्युशन हे खत म्हणजे पंचशील ॲग्रोचं हे प्रारंभ आहे।